वाचूया स्तोत्रसंहिता 85. देवाने इस्रायलावर दया करावी म्हणून प्रार्थना. हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस. तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहे. तू आपल्या लोकांच्या अनितीचा क्षमा केली आहेस. त्यांचे सर्व पापांवर पांघरून घातले आहेस. तू आपला सर्व क्रोध आवरीला आहे. तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहे. हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील रोष नाहीसा कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावला, म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव घेऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे. परमेश्वर देव जे काही बोलले ते ऐकून घे, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करेल. मात्र त्यांनी मूर्खपणाचे पुन्हा वळू नये. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. दया व सत्य ही एकत्र चालली आहेत. नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. परमेश्वर असलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. यावेळेस जुन्या करारामधून योना या पुस्तकातून 3ऱ्या क्रमांकाचं अध्याय पूर्ण आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. योना अध्याय 3 पूर्ण. जुन्या करारातून योना 3 पूर्ण अध्याय आपण ऐकूया. निनवेचा पश्चाताप. परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले. तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की, कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेळ्या मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपला कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणील असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. आमेन. हालेलुया. वाचले परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस नवीन करारामधून 1 थेसलोनी याचा पहिला अध्याय पूर्ण आपल्यासाठी स्तुती सिस्टर वाचेल. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय संपूर्ण. पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आपण वाचूया. नमस्कार व उपकार स्तुती देवपित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थैसलोनिकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तिमोथी यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकार स्तुती करीतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच, कारण
आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. आशेने मासेदोनिया व अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला. मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगावेचे अगत्य नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. परमेश्वर करू वाचलेले वचन आशीर्वादित हो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. आमेन. यावेळेस आपण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन. आजचे शुभवर्तमान आहे मत्ते शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 1 ते 9 ही वचने आपल्यासाठी बाळकसाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान आपण घेतलेलं आहे मत्तैकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 13 आणि 1 ते 9 ही वचनं आपण ऐकूया. मत्तैकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 1 ते 9 ही वचनं. देवाच्या राज्याची लक्षणे दाखवणारे अनेक दाखले. त्याच दिवशी येशू घरातून निघून समुद्रकाठी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे पुष्कळ समुदाय त्याच्याजवळ एकत्र जमले. म्हणून तो तारवात जाऊन बसला व सर्व समुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. तेव्हा त्याने दाखल्यांनी त्यांना पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आणि जेथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागावर काही पडले आणि माती खोल नव्हती म्हणून ते लवकर उगवले. पण सूर्य उगवल्यावर ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. आणि काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याला गुदमरविले. आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे त्याने पीक दिले. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. आमेन. परमेश्वरा, या सकाळच्या वेळेमध्ये तू आम्हा तुझ्या निवडलेल्या लेकरांना तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलास. याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत आणि जसे आहोत तसे तुला समर्पित होत आहोत. परमेश्वरा, आम्हा पाप्यांवर दया कर. तुझं पवित्र वचन ग्रहण करण्याकरता आम्हाला शक्ती, सामर्थ्य, धैर्य दे प्रभू. मनाची एकाग्रता दे. संसारातले, जगातले सगळे विचार काढून टाक. आणि परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनाचं बीज आमच्या अंतःकरणात रुजलं जाऊ दे अशी आमची प्रार्थना आहे. आणि त्याद्वारे आम्ही पीक देणारे ठरावेत, त्याद्वारे आम्ही फळ देणारे ठरावेत असं तू दयेने आणि कृपेनं घडवून आण. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. मागील 10 रविवार आपण केवळ पवित्र मंदिर या एका विषयावरती चर्चा केली. आपण देवाचं वचन समजावून घेतलं. पवित्र मंदिर आमच्याकरता काय आहे, पवित्र मंदिराचं महत्त्व आमच्यासाठी काय आहे आणि किती आहे आणि ती किती असायला हवं हे आम्ही वेगवेगळ्या देवाच्या वचनातून समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जे पवित्र वचन मी आपल्यासमोर ठेवत आहे किंवा जो शास्त्रपाठ आपल्यासमोर मी ठेवत आहे, या वाचलेल्या 4ही शास्त्रपाठांमधला एक भाग फक्त मी आज आपल्यासमोर देवाचं जे वचन आहे
तो पहिला भाग मी फक्त आपल्यासमोर ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी ह्याच्यातला उर्वरित म्हणजे दुसरा भाग मी आपल्यासमोर ठेवणार आहे. आज आम्ही योनाच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. योना कोण आहे, योना कोण होता आणि योनाच्या संदर्भात काय गोष्टी घडल्या ह्या सगळ्या आपल्याला ठाऊक आहेत. आपण लहानपणापासून संडे स्कूलमध्ये असल्यापासून आपण या सगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. आज पुन्हा एकदा योनाच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करून आत्मपरीक्षण करूयात. आम्ही थोडा वेळ अंतर्मुख होऊ, आम्ही थोडा वेळ आमच्या अंतःकरणामध्ये डोकावून बघू की आम्ही खरंच तसे आहोत का, आम्ही आमचं पाप सोडून दिलेलं आहे का. आज या वचनातून आपण या शास्त्रपाठातून या अध्यायातून बघत असताना ह्याचा उरलेला जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या महिन्यातल्या नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी आपण बघूयात. आणि त्यावेळेस तुम्ही मला आठवण करून द्या की आपल्याला काय पाहायचं आहे. योनाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि यातली 10 वचनं आपण बघितलेलं, अर्थात 10च वचनं त्याच्यामध्ये. आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये एक घटना आपल्याला पाहायला मिळते. काय आहे, आपण सगळ्यांनी आता या योनाबद्दल शिकलेलो आहोत, ऐकलेलं आहे शास्त्रपाठ. आपण थोडंसं गिव्ह अँड टेक करूयात. थोडं तुम्ही बोला, थोडं मी बोलतो आणि देवाणघेवाणीतून आज आपण शिकण्याचा प्रयत्न करू. जे योनाबद्दल आपल्याला माहिती आहे ती आपण जरूर सांगा. काय वाटतं आपल्याला, योना कोण होता? कोण? योना संदेष्टा होता. बरं, अजून? योनाबद्दल अजून काय माहिती आहे आपल्याला? मला खूप गोष्टी आज सांगायच्या होत्या परंतु त्या मी सगळ्या राखून ठेवलेल्या आहेत. खूप गोष्टींचा उलगडा मला करायचा आहे. बऱ्याच गोष्टी कमिटीला, बऱ्याच गोष्टी तरुण संघाला शिकवायच्या आहेत, काही सांगायचं आहे, पण ते मी आज सांगणार नाही. ते मी आता पहिल्या रविवारी सांगेन आणि संदेशामधून सांगणार आहे मी ते. ज्या चुकीच्या गोष्टी मला जाणवतात त्या पालक म्हणून सांगणं माझं काम आहे आणि ते मी करत राहणार आहे. मंडळीच्या बाबतीत देखील माझ्याकडे जी जबाबदारी परमेश्वरानं दिलेली आहे ती पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि देवाचं वचन आपल्यापर्यंत आणत असताना जर कोणाची मनं दुखावली तर त्याला मी काहीच करू शकत नाही. रादर ती दुखावू नयेत हे आजच्या शास्त्रपाठातून आपल्याला शिकायचंय. परमेश्वराचं वचन आमच्यापर्यंत येत असताना ते आम्ही सकारात्मक रीतीनं स्वीकारणं फार आवश्यक आहे. आणि ते जर आम्ही स्वीकारलं नाही तर लक्षात घ्या आमची अधोगती अधिक झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन आम्हाला आध्यात्मिकतेमध्ये वाढण्याकरता याजक आमच्या समोर, देवाचे सेवक, प्रीचर्स घेऊन येत असतात आणि ते स्वीकारत असताना त्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये. परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये देवानं त्याच्या लोकांसाठी फार भयानक शब्द वापरलेले आहेत. जुना करार काढून वाचा, मग तुम्हाला कळेल की परमेश्वरानं किती भयानक रीतीनं इस्रायल लोकांना उपमा दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः उपमा दिलेल्या आहेत. माहिती आहे तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः उपमा दिलेल्या आहेत लोकांना जे ऐकत नाहीत. आणि अशा गोष्टी, अशी वचनं ऐकल्यानंतर आपले कान जर भणभणले नाहीत आणि आपण जर जागेवर आलो नाहीत तर लक्षात घ्या आपण त्या नरकाच्या दिशेनं चाललेलो आहोत. मला हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. मार्च महिन्यानंतर सगळ्यांच्या बदल्या होणार आहेत. मी फार फार तर मार्च पर्यंत इथं असेन आणि बदल्या होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळं पुढची 5 महिने मला जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल.
जेवढं तुम्हाला पदरात पाडून घेता येईल तेवढं तुम्ही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा. आज जे इथं उपस्थित आहेत, मला त्यांना आवर्जून सांगायचंय, आजचा जो संदेश तुम्ही ऐकणार आहात, तुम्हाला जर तो पटला तर तुम्ही इतरांना सांगा, त्यांना उद्युक्त करा, त्यांना प्रवृत्त करा की त्यांनी पुढच्या रविवारी आणि त्याच्याही पुढच्या रविवारी जरूर चर्चला यावं. कारण त्यांच्याही कानी ही देवाची वचनं जाणं फार गरजेचं आहे. परंतु पाळकाचा रागराग करण्यापेक्षा आपल्या स्वतःवर चिडा, आपल्या स्वतःवर रागवा की मी का अजून बदललेलो नाही, मी का अजून देवाच्या मार्गामध्ये आलेलो नाही, मी का अजून देवाच्या मार्गात आलेले नाही, याच्याकरता स्वतःवरती चिडा, स्वतःला रागवा, देवाजवळ बसा आणि मग तुम्हाला उत्तर मिळतील. परमेश्वर जे तुम्हाला सांगेल त्यातून आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. योनाचा 3रा अध्याय, आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वरानं योनावरती एक फार मोठी जबाबदारी दिली होती. योना संदेष्टा होता, हे बरोबर आहे. अमितायाचा मुलगा हा योना, म्हणजे पहिल्याच अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये याची ओळख दिलेली आहे. याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे? परमेश्वरानं त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. निनवे शहराला जा आणि त्या लोकांची दुष्टाई माझ्या समोर आलेली आहे, त्यांना जाऊन माझं वचन सांग. आणि मग योनानं काय केलेलं आहे तर योना परमेश्वराची आज्ञा धुडकावून लावत देवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. तार्शिशच्या जहाजामध्ये बसला आणि त्याला असं वाटलं की आता मी परमेश्वरापासून लपून जाईल. त्या जहाजाच्या तळाशी जाऊन बसला, लपला. त्याला असं वाटलं की देवाला मी इथं दिसणार नाही. आमची मानवी बुद्धी आहे प्रियांनो, आमच्या बुद्धीला, आमच्या दृष्टीला फार मर्यादा आहेत. आमची बुद्धी, आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप प्रगती केलेली आहे, वैज्ञानिक दृष्ट्या आम्ही खूप प्रगल्भ झालेलो आहोत, जग फार पुढे चाललेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. परंतु हे सगळं देवाच्या दृष्टिकोनातून कुचकामी आहे. परमेश्वराशी तुलना आम्ही कधीच करू शकत नाही, त्याच्या बुद्धीशी आमची तुलना होत नाही. आम्ही जे काही इन्व्हेन्शन करतो ते परमेश्वरासमोर अगदी सुईच्या टोका एवढं देखील नसतं. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप मोठा तीर मारलेला आहे, आम्ही खूप मोठं काहीतरी हासिल केलेलं आहे. त्याचप्रमाणे या योनाला देखील वाटलं की मी आता त्या जहाजाच्या तळाशी जाऊन बसलो म्हणजे देवाला दिसणार नाही. परंतु स्तोत्र 139 मध्ये काय म्हटलेलं आहे? स्तोत्रकर्ता म्हणतो, मी समुद्राच्या पलीकडच्या तीरावर जरी गेलो, मी अंधाराला जरी म्हटलं की अंधार मला व्यापून टाको, तरी तुझा प्रकाश माझ्यावरती प्रकाशणार आहे. परमेश्वराला अंधार आणि दिवस, रात्र, काळाची मर्यादा याच्या पलीकडचा तुमचा आणि माझा देव आहे. आम्ही जे विचार करतो ते फार त्रोटक विचार आहेत, फार खुरटे विचार आहेत. आणि म्हणून देव काय विचार करत असेल हा विचार आम्ही करणं फार गरजेचं आहे. आम्ही जोपर्यंत देवाच्या जवळ जात नाही, जोपर्यंत आम्ही परमेश्वराला समजावून घेत नाही, तोपर्यंत आम्हाला परमेश्वराची वचनच कळणार नाही, त्यांचा अर्थच कळणार नाही. योना तळाशी जाऊन बसला आणि परमेश्वरच तो त्यानं त्या जहाजामध्ये, त्या समुद्रामध्ये वादळ उत्पन्न केलं आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, कुणामुळं वादळ उठलेलं आहे. आणि ज्यावेळेस कळालं की ह्याच्यामुळं, योनानं सांगितलेलं की माझ्यामुळं हे वादळ आलेलं आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की पुढे ज्या प्रमाणे घटना घडलेल्या आहेत, त्या माशानं योनाला गिळलेला आहे आणि 3 दिवस योना त्या माशाच्या पोटात राहिलेला आहे. आणि मग 3ऱ्या दिवशी तो मासा त्याला समुद्र किनाऱ्यावरती पुन्हा ओकून टाकतो. या घटनेतून आम्हाला काय लक्षात घ्यायचंय माहितीये का? की आम्ही काहीही करण्याचा प्रयत्न केला, देवापासून कितीही आम्ही वळण्याचा प्रयत्न केला, तरी परमेश्वराची नजर आमच्यावरती असते. योनाला जबाबदारी दिली होती, निनवे शहरामध्ये जा. का निनवे शहराकडे जाण्याकरता सांगितलेलं आहे? निनवेची काय पार्श्वभूमी आहे? पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की निनवेची दुष्टाई माझ्या समोर आलेली आहे. निनवेनं, त्या नगरातल्या लोकांनी दुष्टाई करावी
आणि ती दुष्टाई परमेश्वराच्या समोर यावी, देवाला दिसावी, इतक्या भयानक रीतीची पातकती होती का? निश्चितार्थ नव्हती. निनवे शहर किंवा त्या नगरामध्ये राहणारे लोक हे देवाला न ओळखणारे लोक होते. लक्षात घ्या, मूर्तीपूजक राष्ट्र होते ते. परमेश्वराची, जिवंत देवाची या लोकांना ओळख नव्हती. परंतु परमेश्वरानं या लोकांवरती प्रेम केलेलं आहे. या निनवेचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा होती. आणि त्याकरता कोणाला तयार केलेलं आहे? त्याकरता योनाला परमेश्वरानं तयार केलेलं आहे की जा आणि त्या निनवेला माझा निरोप दे. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये सगळ्यात मोठी असणारी ही नगरी होती. आणि तिच्याबद्दलचं वर्णन आम्हाला काय पाहायला मिळतं की ती नगरी किंवा ते शहर फिरण्याकरता 40 दिवस लागत होते. किती दिवस लागत होते? नक्की 40 दिवस? किती दिवस? वाचा बरं काय म्हटलंय तिथं 3ऱ्या अध्यायामध्ये. किती जणांनी बायबल आणलेलं आहे? ज्यांच्याकडे बायबल आहे मग यहोवाच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे तर फार मोठी नगरी होती, ती 3 दिवसांच्या वाटचालीची होती. किती दिवस लागत होते निनवे फिरण्याकरता? 40 दिवस का 3 दिवस? निनवे फिरण्याकरता किती दिवस लागत होते? 3 दिवस लागत होते. आणि योनानं निरोप काय दिला? योनानं निरोप काय दिला परमेश्वराचा? अजून 40 दिवसांचा अवकाश बाकी आहे, मग निनवे उद्ध्वस्त होईल. का तो असं म्हणाला अजून 3 दिवसाचा अवकाश बाकी आहे? आम्ही किती प्रेझेंट आहोत ना चर्चमध्ये, है ना? आम्ही फक्त शारीरिक दृष्ट्या इथं आहोत, आमचं मन इतरत्र कुठेतरी भरकटतंय. 3 दिवस हे शहर फिरण्याकरता लागायचं. आणि परमेश्वरानं योनाला सांगितलेलं आहे की जा आणि त्या निनवेला, त्या मोठ्या नगरीला संदेश दे. तो संदेश काय आहे तो पहिल्या 2 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तो संदेश थेट 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला योनाच्या तोंडी पाहायला मिळतो. तो म्हणत आहे अजून 40 दिवसांचा अवकाश बाकी आहे, मग निनवे उद्ध्वस्त होईल. हा थेट संदेश या योनानं दिलेला आहे. प्रियानो, काय केलं त्या लोकांनी? या लोकांनी काय केलेलं आहे? त्यांनी चर्चासत्र आयोजित केलं का? त्यांनी मीटिंग घेतल्या का? राजाकडे योनाची तक्रार केली का की महाराज बघा हा कोण माणूस आलेला आहे, कुठून आलेला आहे, कोणत्या देशाचा आहे माहिती नाही, हा आपल्या राज्यातला नाहीये, परंतु हा अशा अशा पद्धतीचा निरोप घेऊन आलेला आहे की 40 दिवस अजून बाकी आहेत आणि मग निनवे उद्ध्वस्त होईल. हे याला कुणी सांगितलं? त्याला किती जणांनी प्रश्न केला का की बाबा रे तू कोण आहेस, कुठला आहेस, तुझा देव कोणता आहे? काहीही प्रश्न निनवेच्या लोकांनी कुणीही केला नाही. या योनानं थेट निरोप दिलेला आहे अजून 40 दिवसांचा अवकाश बाकी आहे आणि मग निनवे उद्ध्वस्त होईल. प्रियांनो, या लोकांनी ताबडतोब रिॲक्शन दिलेली आहे, प्रतिसाद दिलेला आहे. प्रतिक्रिया व्यक्त करत बसले नाही ते. प्रतिसाद देणं आणि प्रतिक्रिया व्यक्त करणं याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. जसा पश्चाताप आणि पस्तावा याच्यात फरक आहे, त्याप्रमाणे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया याच्यात फरक आहे. आम्हाला जे संदेश मिळतात, पाळक साहेब आम्हालाच बोलले, ते मलाच बोलले, मलाच टोचून बोलले, मलाच टोमणा होता, ही झाली प्रतिक्रिया. आणि तो संदेश माझ्यासाठीच होता. तर परमेश्वरा, मी तुझ्याजवळ क्षमा मागतो, कारण तुझ्या सेवकाच्या करवी आज तू माझ्याशी बोललास, मी तुझ्याजवळ क्षमा मागत आहे. हा झाला प्रतिसाद. हा झाला प्रतिसाद आलेल्या वचनाला. पाळक साहेबांनी मला टोमणा दिला, मला उद्देशून बोलले, ही झाली प्रतिक्रिया. याच्याकडे बोलायचं, त्याच्याकडे बोलायचं, त्याच्याकडे बोलायचं, तिकडे बोलायचं, ग्रुपवरती मेसेज टाकायचा.
बाळासाहेबांनी चुकीचा संदेश दिला. लक्षात घ्या, ही झाली प्रतिक्रिया. आणि माझ्याकरता देवाचं वचन होतं. आज परमेश्वर या वचनाच्या द्वारे माझ्याशी बोललेला आहे, देवा मी तुझ्याजवळ क्षमा मागतो. हा झाला प्रतिसाद. आम्ही काय करतो? देवाचं वचन ऐकून आम्ही प्रतिसाद देतो, पश्चाताप करतो की प्रतिक्रिया देत फिरतो लोकांमध्ये? हे आज आम्हाला ठरवायचं आहे. परमेश्वराचं वचन फार परखड आहे. मी अजून ते काहीच सांगितलेलं नाहीये तुम्हाला. ते मी पहिल्या रविवारी सांगणार आहे. मग त्याच्यानंतरच्या रविवारपासून इथं किती बेंचेस रिकामी होतील मला माहिती नाही. हो, ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. आणि ती ऐकण्याकरता जरूर या, बाकीच्यांना पण घेऊन या. हे मी म्हणत नाही. जे शब्द पवित्र शास्त्रामध्ये वापरलेले आहेत ते तुमच्याच तोंडून मी वधवून घेणार आहे. तुम्हीच ते वाचा त्यावेळेस. मग अशा परिस्थितीमध्ये देवाला सोडणार का येशू ख्रिस्ताला सोडणार का चर्च सोडणार? काय करणार? का ख्रिस्ती धर्मच सोडून देणार? हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहील. एवढं भयंकर आहे ते. योनानं निरोप दिलेला आहे. 40 दिवसांचा अवकाश बाकी आहे आणि त्यानंतर निनवे उद्ध्वस्त होईल. त्या लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी एकत्र येऊन उपवास केलेला आहे. उपवास केलेला आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की योना तर अजून एकाच दिवसाची वाट चालू करून गेलेला आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत त्याला इतर लोकांना निरोप देण्याकरता. परंतु ज्यांच्यापर्यंत हे शुभवर्तमान गेलेलं आहे, शुभवर्तमानच आहे. कारण त्यांच्या भावी क्रोधापासून वाचवण्याकरता देवानं या योनाची नेमणूक करून त्याच्यापर्यंत आपला मनोदय कळवलेला आहे की तुम्ही सावध व्हा. हे शुभवर्तमानच लोकांपर्यंत परमेश्वरानं योनाच्या माध्यमातून पाठवलेलं होतं. आणि त्या लोकांनी ताबडतोब प्रतिसाद दिलेला आहे. उपवास नेमलेला आहे. लोकांनी उपवास केलेला आहे. राजाला नंतर कळाली ही गोष्ट की असा कोणीतरी एक माणूस आलेला आहे, त्यानं अमुक अमुक निरोप आणलेला आहे. त्या राजानं त्याच्या अधिकाराचा वापर केला नाही. प्रियानो, त्या राजानं त्याच्या अधिकाराचा वापर केला नाही. त्यानं राजमहालात त्याला बोलावलं नाही. वाचून पहा. त्यांनी त्याची चौकशी केली नाही. त्याच्यावरती खटला भरला नाही. मंत्रिमंडळाची मीटिंग बोलावली नाही. त्याला धरून आणण्यात आलं नाही. जेव्हा निरोप कळाला, राजापासून रंकापर्यंत सगळ्यांनी पश्चाताप केलेला आहे. आणि त्या पश्चातापाचं स्वरूप काय आहे? राजानं त्याची राजवस्त्र काढून ठेवलेली आहेत. राजवस्त्र काढून ठेवलेले आहेत. गोंताट नेसलेला आहे. त्याचे सगळे मंत्री, त्याचे सगळे सैन्य, निनवे मधले सगळे लोक राखेत बसलेले आहेत. गोंताट नेसलेले आहेत. फक्त माणसांनीच गोंताट नेसून पश्चाताप केलं का? नाही, पशूंनी सुद्धा पश्चाताप केलेला आहे. काय सांगितलेलं आहे? कुणीही खायचं नाही, प्यायचं नाही. माणसांनी तर नाहीच नाही, पशूंनी देखील काही खायचं नाही आणि प्यायचं नाही. हा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. पशूंनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. हा पश्चाताप निनवेच्या लोकांनी व्यक्त केला. त्यांनी कोणत्याही प्रकारे मीटिंग अरेंज केली नाही. ते लोकांमध्ये जाऊन कुजबूज करत राहिले नाही. त्यांना कळालं होतं. कारण पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर योनाला म्हणतो निनवेकडे जा, कारण त्या लोकांची दुष्टाई माझ्यापर्यंत आलेली आहे. प्रियांनो, का हा प्रतिसाद लोकांनी दिला? कारण त्यांना हे माहिती होतं की आम्ही केलेली पातकं हे परमेश्वरापर्यंत निश्चित अर्थानं पोहोचलेली आहेत. असा कोणता तरी देव या जगाच्या पाठीवरती आहे की त्यानं आमच्या कल्याणासाठी या माणसाला पाठवलेलं आहे. आमचा नाश होऊ नये म्हणून या माणसाला त्यानं पाठवलेला आहे. आम्ही केलेली पातकं, आमचा भ्रष्टाचार, आमचा व्यभिचार हा त्या देवापर्यंत निश्चित अर्थानं पोहोचलेला आहे. ताबडतोब त्यांनी उपवास केलेला आहे आणि त्यांनी पश्चाताप व्यक्त करण्याची कृती केलेली आहे. आणि तो कृतीशील पश्चाताप त्यांनी व्यक्त केला. आपल्या पापापासून मागे फिरलेले आहेत. आणि मग वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्यानं त्यांची कृती बघितलेली आहे.
पश्चाताप बघितलेला आहे आणि परमेश्वर त्यांच्या बाबतीत जे योजणार होता त्यापासून देवानं माघार घेतलेली आहे. काय म्हटलेले पहा तिथं 8 आणि 9, 10 वचनामध्ये मी वाचतो. तर मनुष्य व पशु यांनी गोंताट नेसावे आणि मोठ्याने देवाला हाक मारावी आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातातल्या जुर्मापासून फिरावे, न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून. कदाचित देव वळेल, अनुतापेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, तर तो आपल्या कुमार्गापासून तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत. अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या अरिष्टाविषयी देव बोलला होता की मी त्यांच्यावर ते आणीन, त्याविषयी तो अनुतापला. काय म्हटलेलं आहे? परमेश्वर अनुतापलेला आहे, परमेश्वराला पश्चाताप झालेला आहे आणि त्याने ते केले नाही. परमेश्वरानं बघितलं की निनवेच्या लोकांनी माझा निरोप ऐकलेला आहे, या लोकांनी पश्चाताप केलेला आहे. केवळ निनवे मधल्या लोकांनीच नाही तर राजापासून प्रत्येकानं आपला पश्चाताप व्यक्त केलेला आहे, कृतिशील पश्चाताप केला. आणि परमेश्वरानं जे योजलेलं होतं, जो निरोप त्यानं पाठवला होता, मी 40 दिवसानंतर या निनवे उद्ध्वस्त करणार आहे, परमेश्वरानं त्याचा निर्णय माग घेतलेला आहे. प्रियांनो, निनवे हे देवाला न ओळखणारं शहर होतं, मूर्तीपूजा करणारे लोक होते, परंतु एक निरोप त्यांनी ऐकला आणि त्यांनी पश्चाताप केलेला आहे. नोहाच्या बाबतीत काय झालं होतं माहिती आहे आपल्याला? नोहाच्या बाबतीत कोण होता नोहा? आता योना आणि नोहा 2 वेगळे माणसं आहेत. नोहा कोण होता? नोहाबद्दल आपण ऐकलेलं आहे का? नीतिमान होता. नोहावर काय जबाबदारी दिली होती परमेश्वरानं? नोहावरती काय जबाबदारी दिली होती? नोहा किती वर्ष तारू बांधत होता? किती वर्ष? मला ऐकायला येत नाहीये. नक्की 120 वर्ष? घरी जाऊन नक्की वाचा. नक्की 120 वर्ष का? 100 वर्ष नोहाला तारू बांधण्याकरता 100 वर्ष लागलेली आहेत. नोहाच्या तारू बांधण्याचा जो क्रम आहे तो घरी जाऊन वाचा आणि मग त्यानुसार आपल्याला कळेल की नोहा 100 वर्ष तारू बांधत होता. या 100 वर्षामध्ये नोहाची किती लोकांनी टिंगल केली असेल? किती? किमान 1 किंवा 2 पिढ्या या 100 वर्षामध्ये गेलेल्या आहेत. नोहा तारू बांधत होता, या दरम्यान कित्येक लोक त्याला येऊन भेटले असतील, कित्येकांनी त्याची विचारपूस केली असेल, ही उपहासन विचारपूस केली असणार, टिंगल टवाळ्या त्याच्या केल्या असतील, त्याच्या कुटुंबाची टिंगल टवाळी केली असेल. परंतु शेवटी काय झालं? शेवटी काय झालं? परमेश्वरानं जो जलप्रलय आणायचा होता तो जलप्रलय परमेश्वरानं आणलेला आहे. आणि किती लोकांचं या तारवामध्ये बचाव करण्यात आलेला आहे? किती कुटुंब वाचले गेलेले आहेत? फक्त नोहाचं कुटुंब वाचलं गेलेलं आहे. संपूर्ण विश्वाचा परमेश्वरानं जलप्रलयामध्ये नाश केलेला आहे. ह्या 2 व्यक्ती आपल्या समोर आहेत प्रियांनो. नोहानं तारू बांधलेला आहे आणि ते बांधत असताना अनेकांनी त्या नोहाची चौकशी केली, त्याची टवाळकी केली असणार, त्याची टिंगल केलेली असणार. आणि इकडे योना आहे की या योनानं 1 दिवसाच्या वाटचालीमध्ये परमेश्वराचा निरोप दिला आणि त्या निरोपामध्ये एकाच दिवसात या लोकांनी पश्चाताप केलेला आहे. आम्ही किती वर्षांचे ख्रिस्ती म्हणून आमचे जीवन जगत आहोत? किती वर्ष झालेले आहेत? आम्ही किती पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत आहोत? आमच्या किमान 5 पिढ्या आता या पृथ्वीतलावरती होऊन गेलेल्या आहेत. 5 पिढ्यांपासून परमेश्वर त्याचे निरोप त्याच्या सेवकांपर्यंत आमच्यापर्यंत आणत आहे. सेवकांच्या माध्यमातून काय आमच्यामध्ये बदल झालेला आहे? आम्ही किती आमच्यामध्ये सुधारणा करून घेतलेली आहे? 2025 वर्षापूर्वी इसवी सन 52 मध्ये
प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक थोमा या भारतामध्ये आला. अनेक लोकांचं हे म्हणणं आहे की ब्रिटिश लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आणली. तसं नाहीये, ते साफ चुकीचं आहे. 52 मध्ये, इसवी सन 52 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याचा शिष्य थोमा भारतामध्ये दक्षिणेमध्ये आला आणि त्यानं सुवार्ता गाजवली. त्या काळामध्ये असणाऱ्या ब्राह्मणांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ज्यांना थोमा मान्य नव्हता, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण मान्य नव्हती, अशांनी त्याला भाल्यानं भोसकून मारून टाकलेलं आहे. थोमाला त्याच्या नावाची चर्च अजूनही आहेत. तेव्हापासून आजपर्यंत भारतामध्ये ख्रिस्ती धर्म आहे, ख्रिस्ताची शिकवण आहे. तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख भारतीय लोकांना आहे. आणि ज्यावेळेस ब्रिटिश मिशनरी आले, अमेरिकन मिशनरी आले, स्कॉटिश मिशनरी आले, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आमच्यापर्यंत आणलेली आहे. आमच्या पूर्वजांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. किमान 4 पिढ्या 5 पिढ्या झाल्या असतील. आज आम्ही या देवाच्या वचनाकडे कसं पाहत आहोत? ज्यावेळेस परमेश्वराची वचनं आमच्या आध्यात्मिक वृद्धी करता आमच्यापर्यंत येतात, त्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो का? आम्ही पश्चातापी वृत्तीनं आमचं जीवन जगतो का? आम्ही आमच्यातील असणारा व्यभिचार, आम्ही आमच्यातील असणारी व्यसनं, भ्रष्टाचार, देवाला न आवडणारी सगळ्या प्रकारची पातकं, आमच्या मनामधला एकमेकांबद्दलचा द्वेष, मत्सर, राग काढून टाकलेला आहे का? त्या निनवे नगरीकडे पाहून आज आम्ही स्वतःची ज्यावेळेस त्या लोकांबरोबर कंपॅरिझन करतो, आम्ही ज्यावेळेस त्या लोकांशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, त्या लोकांना जो जिवंत देव माहितीही नव्हता, त्यांनी परमेश्वराचा स्वीकार केला, त्यांनी पश्चाताप केला. आज वर्षानुवर्ष आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत. आम्ही 51 वर्ष आमच्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. 51 वर्ष झाले या मंडळीमध्ये आम्ही येत आहोत. आम्ही काय साध्य केलेलं आहे गेल्या 50 वर्षामध्ये? आमच्या हातात काय पडलेलं आहे? कोणतं देवाचं वचन घेऊन आम्ही या मंदिरातून बाहेर पडतो आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो? आम्ही कधी या गोष्टींचा विचार केलाय का की आमच्यापर्यंत येणारं देवाचं वचन हे माझ्या आध्यात्मिक उन्नती करता आहे, ते मला स्वीकारलंच पाहिजे आणि माझी आध्यात्मिक वृद्धी मी साधलीच पाहिजे. मी वारंवार सांगत असतो, लक्षात घ्या प्रियांनो, तारण प्रत्येकाला साधून घ्यायचं आहे. मी तुमचं तारण करू शकणार नाही, कोणतेही बिशप तुमचं तारण करणार नाहीत, पोप तुमचं तारण करणार नाहीत, परंतु देवाचे सेवक जे तुमच्यापर्यंत वचन घेऊन येत आहेत, ते वचन तुमचं तारण करणार आहे. ते वचन आम्ही कसं स्वीकारतो याच्यावरती त्या शुभवर्तमानाचं स्वीकारणं आणि ते शुभवर्तमान फलित होणं अवलंबून आहे. तो भाग आम्ही पुढच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी पाहणार आहोत. आम्ही पश्चाताप केला आहे का? हा आज मला तुमच्या समोर माझ्या सहित हा प्रश्न ठेवायचा आहे. या ठिकाणी मी थांबणार आहे. आम्ही पश्चाताप करतो का? ज्या लोकांना देवाची ओळख नव्हती त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांच्यावरचं संकट त्यांनी दूर केलेलं आहे. आम्ही किती वर्ष झाले देवाचं वचन ऐकत आहोत, आम्ही पश्चाताप केला आहे का? हा आज प्रश्न इथून आपण प्रत्येकानं घेऊन जायचा आहे. आणि जर हा पश्चाताप आपण केला नसेल तर हे देवाचं वचन आज आपल्या प्रत्येकासाठी आहे आणि पश्चाताप करण्याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक सहाय्य करू. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा बापा, ज्याप्रमाणे निनवेच्या लोकांनी पश्चाताप केलेला आहे, त्यांनी निरोप ग्रहण केला आणि प्रभू परमेश्वरा त्यांनी कृतिशील पश्चाताप केला, ज्याद्वारे प्रभू तू त्यांच्यावरचं संकट दूर केलंस. आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, तेच पश्चातापी हृदय तू आम्हाला दे. आणि परमेश्वरा बापा, जी संकट तू आमच्यावर आणणार आहेस, जो तुझा क्रोधाचा प्याला तू आमच्यावर ओतू इच्छितोस, प्रभू परमेश्वरा बापा, तो तू आवरून धरावास, आम्हाला पश्चाताप करता यावा म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू आम्हावर दया कर आणि प्रभू परमेश्वरा बापा,
तुझ्या इच्छेप्रमाणे वागणारा अंतःकरण दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन.